असतो त्याला म्हणतात ॲक्विफर. ॲक्विफर म्हणजे जमिनी खालचा पाणवठाच असतो असं समज ना. या एकाच ॲक्विफरवर या समद्या विहिरी आहेत. ॲक्विफर आणि या विहिरी पाण्याच्या नसांनी जोडलेल्या असतात. पण हे काय, सोपानराव जोरात पाणी ओढून राहिले नि पाटलाच्या हिरीतलं पाणी कमी कमी व्हायला लागलंय. असंच होणार रे. एकाच कोल्ड्रिंकच्या बाटलीत या समद्यांनी स्ट्रॉ घातल्या ती. आता पाटील त्यांची हिर खोल करून घेतील, मग तेच रामभाऊ करतील आणि मग सरपंच तर सर्वांच्या पुढं येत बोरच मारतील. हे काय, आणखी नवीन हिरी पण येत आहेत. वय वय वय, पण खालचं पाणी तर तेवढंच राहिलं. नुसताच उपसा वाढला. आता ठणठणाट वाहणार खाली. ओ टिंब्या, चल चल चल, पाऊस पाणी आला. आता पुढे जायची वेळ झाली बघ. चला चला चला. काका, हे कुठं आलो आपण? हे बघ, हे आपलं जमिनी खालचं पहिलं स्टेशन. आपल्या 100 पैकी 25 जण तर जमिनीवरून वाहून जातात, 35 जण वाफेच्या रूपात परत जातात आणि जेमतेम 100 10 जण जमिनी खाली येतात. एवढ्याच लोकांचं हे पहिलं स्टेशन. हितलंच पाणी तर विहिरीत येतं. इथून आणखी खाली जायचं तर आणखीनच अवघड दिसतंय. टेंब्या, तिथं फार थोडं पाणी पोचतं. ते तळ भराया फार वर्ष लागतात. अरे बाप रे, ते पाणी सुद्धा ओढलं माणसांनी. आता पुन्हा भरायला किती पावसाळे जातील ओ काका. दर पावसाळ्यात उथळ ॲक्विफर तर भरेल, पण हे खालचं स्टेशन रिकामच राहील. याच्यावर उपाय काय काका? मोबाईल वाणी रिचार्ज करायचं. ते पाऊस पडतो, पाणी तळ्यात बंधाऱ्यात साठतं, जमिनीत मुरतं, माणसं जनावर ते वापरतात. पुन्हा पुढच्या पावसाळ्यात ते पाणी भरतं. हे निसर्गाचं चक्र आहे. गरजेपुरतं घेतलं तर त्यातलं पाणी पुरून उरतं, पण माणसं हापापल्यावानी पाणी हापसतात. असं केलं की पाणी साठा संपतो आणि साठा संपल्यावर पुनर्भरण करावेच लागतंय. पण हे करायचं कसं? हे बघ, पावसाचं पाणी छतावरून गोळा करता येतं. ते पाणी गाळून हिरीत किंवा बोअर मध्ये भरता येतं, किंवा जमिनीवरून वाहून जाणारं पाणी पुनर्भरण खड्ड्यात गोळा करता येतं. तेही गाळून हिरीला जातं. काळजी एवढीच घ्यायची की कोणतीही घाण म्हणजे प्रदूषण हिरीत शिरता कामा नये. डोंगर उतारावर असे समांतर चर केले तरी धावत्या पाण्याला ब्रेक मिळतोय. बंधारे, शेततळी यातूनही आपल्याला दम खाता येतोय आणि जमिनीत जिरता येतंय. असं होतंय बघा पुनर्भरण. फक्त पुनर्भरण करून भागत नाही टिंब्या, उपसा सुद्धा कमी करावा लागतो. जिथं सुईनं काम भागतंय तिथं तलवार कशाला चालवायची? शेतात बदाबदा पाणी सोडण्यापेक्षा ठिबक ठिबक सोडायचं, तुषार सिंचन करायचं, पाणी पहाटेच सोडायचं, म्हणजे एका थेंबाची पण वाफ होत नाही. कमी पाण्यात जास्त जमीन भिजवायची, म्हणजे तेवढ्याच पाण्यात जास्त पीक. वा उस्ताद वा वा. सोपानरावांनी ठिबक लावलं की. पर हे काय, पाटील पाणी जोरातच वळतायत. असं केलं तर पुनर्भरणाचा काय उपयोग? खरे पोरा, भूजल सांभाळायचं तर गावाचं एकमत पाहिजे. ते नगर जिल्ह्यातलं हिवरे बाजार नाही का, त्यांनी नियमच केलाय. जमिनी खाली 35 फुटापर्यंत जे पाणी आहे तेवढं शेतीला वापरायचं. आणखी खोलातलं पाणी फक्त पिण्यासाठी. त्यामुळं पिण्याच्या पाण्याची पक्की हमी.
जास्त पाण्याची पिकं घ्यायचीच नाहीत. म्हणजे सरकारनं कायदा करण्याची गरजच नाही, गावकीनच नियम करायचे, म्हणजे लोक सहभागच की. बरोबर. नवीन नवीन विहिरी आल्या तो उपसा वाढणार, म्हणून नवीन विहिरी घेण्याऐवजी हाय त्या विहिरींमधलंच पाणी वाटून घ्यायचं. बांधाऱ्यावर पाणी वापर गट असतो ना, तसा गट आता हिरीवर बी करायचा. पावसाळा संपल्यावर हिरींमधलं पाणी मोजून घ्यायचं. गावाच्या शिवाराखाली किती पाणी आहे ते मोजलं की प्रत्येकाचा वाटा ठरवायचा. म्हणजेच पाण्याचा जमा खर्च मांडायचा. मालकीची हिर असो वा नसो, प्रत्येकाला पाणी मिळालंच पाहिजे. पंप किती तास चालवायचा हे फिक्स करून घ्यायचं. म्हणजे पाण्याची पळवापळवीच नाही, टेन्शन नाही. आणि पाण्याची हमी म्हणजे पिकाची हमीच की. सूर्याची, वाऱ्याची आणि जमिनीची कृपा म्हणून आपण इथं आहोत. माणसानं चंद्रावर उड्या मारल्या, भारी भारी मशिनी केल्या, पण त्याला पाणी काही तयार करता आलं नाही. जेवढं पाणी निसर्ग राजानं दिलं तेवढ्यातच काय तो माणसाचा नाच. माणसं हो, तुम्ही लय डोकेबाज. पण आमचं येणं जाणं तुमच्या हातात नाही. जेवढं पाणी मिळेल तेवढं नीट वापरा. आमचं चक्र चालूच राहणार आहे. तुम्ही तुमचं चक्कर सांभाळा. तुमच्या पोराबाळांसाठी राहू द्या ही दौलत. चला, आम्ही जातो आमच्या गावा. तुमचे तुम्ही सुखात राहावा.